मित्रांनो, एक ऑनलाइन मनी अर्निंग गेम भल्या भल्या माणसांना गंडवून कशा प्रकारे धंद्याला लावू शकतं याचं भयंकर उदाहरण सोलापुरातल्या कुर्डवाडीत घडलंय। आजपर्यंत ड्रीम 11, रमी सर्कल, पोकरबाजी यासारख्या फॅन्टसी ॲप्स आणि गेम्स वरती काही पैसे लावून अगदी कमी वेळामध्ये जास्त पैसे काढायचे या अपेक्षेने असे खेळ खेळले जात आहेत। पण या सगळ्यामध्ये आणखीन एका गेमची भर पडली आहे आणि ती म्हणजे चक्री गेम। या कसिनो टाइप चक्री गेम पायी कुर्डवाडीतल्या एका तरुणाने तब्बल 90 लाख रुपये, 6 एकर जमीन, 2 तोळ सोनं आणि 1 ट्रॅक्टर गमावलाय। आपण नेहमी ऑनलाइन गेमिंग पासून लांब राहा, यात आर्थिक जोखीम आहे असं वारंवार त्या गेम मध्ये सांगितलं जातं आणि हे टीव्हीवर देखील येतं। पण तरी सुद्धा शहरासोबतच गावातले सुद्धा तरुण ऑनलाइन जुगाराच्या आहारी गेलेले दिसून येत आहेत। यातूनच या तरुणांना भिकेचे डोहाळे लागतात। तेव्हा मात्र ते तरुण गावात आणि आसपासच्या परिसरात आपली इज्जत जाईल, आपली बदनामी होईल या भीतीने टोकाचा निर्णय घेतात। बरं, यात फक्त बेरोजगारच नाही तर अनेक उच्च शिक्षित तरुण सुद्धा आहेत, गावागावातले प्रतिष्ठित लोक सुद्धा आहेत, दूध उत्पादक आहेत, शेतकरी पोरं सुद्धा आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार कुर्डवाडीतल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने या खेळापायी करोडो रुपये घालवले। गेल्या 2 वर्षापासून सोलापुरातल्या कुर्डवाडीत हा चक्री गेमचा अनोखा प्रकार घडतोय। नेमकं काय आहे हे चक्री गेमचं प्रकरण पाहूयात आजच्या व्हिडिओतून। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, केवळ काही रुपयामध्ये करोडपती व्हा, कमी वेळेमध्ये गेम खेळून हजारो लाखो रुपये कमवा। इतकंच नाही तर तुमच्या आजूबाजूची लोक बघा कशी ऑनलाइन गेम खेळून भरपूर पैसे कमवत आहेत हे सांगणाऱ्या कित्येक जाहिराती सध्या सोशल मीडियावरती थैमान घालतायत। मग काय, या जाहिरातींना भुलून अनेक तरुण, ज्येष्ठ नागरिक या खेळाला बळी पडतात आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतात। मागे मध्य प्रदेशमध्ये महादेव बेटिंग ॲपने अशाच पद्धतीने भोळ्या गरीब लोकांना लखोपती करोडपती होण्याची स्वप्न दाखवून मोठं जाळं निर्माण केलं होतं। या महादेव बेटिंग ॲपच्या मालकाने या जोरावरती 5,000 कोटीची माया जमवली आणि थेट दुबई गाठली। लग्नात 300 कोटीची धुळधाण केली आणि या सगळ्या पैशांची जिकडं तिकडं व्यवस्थित विल्हेवाट लावून मग तो पोलिसांच्या हाती लागला। या प्रकरणामध्ये या तरुणांची कशी फसवणूक होते याची देशभर चर्चा झाली, तरी सुद्धा काही लोकांनी यातून काही बोध घेतला नाही। नुकताच महाराष्ट्रातील सोलापूरच्या कुर्डवाडीमध्ये सुद्धा एका तरुणाने या गेमच्या नादात स्वतःवर तब्बल 96 लाखाच्या कर्जाचा डोंगर करून घेतलाय, ज्यामुळे त्याच्या घरचे अक्षरशः रस्त्यावरती आले। शिवाय आता तरुणांच्या नातेवाईकांनी सुद्धा सपसेल हात वर केले। सध्या या तरुणाची हीच गोष्ट सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होते, ज्यावरती अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे। बालाजी खरे असं या तरुणाचं नाव आहे। बालाजीने चक्री गेमच्या नादात थोडक्यात ऑनलाइन जुगारामध्ये 90 लाख रुपये, 6 एकर जमीन, 2 तोळ सोनं गमावलंय। त्याच्या या खेळामुळे त्याच्याबरोबर त्याच्या घरच्यांना सुद्धा आता रस्त्यावरती येण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये। एकदा पैसे लावले मग त्यात हरलो, पण पुढच्या वेळी नक्की जिंकेल या नादामध्ये त्याने होते नव्हती ती सगळी संपत्ती हातची घालवली। बालाजीचे शिक्षण 8वी पर्यंत झालं। त्याच्या कुटुंबात तो पकडून 9 माणसं आहेत। घरातली ही सगळी लोक बाहेर कामाला जातात, त्यातल्या स्त्रिया पुरुषांना हातभार लागेल, 2 पैसे घरात येतील म्हणून दुसऱ्यांच्या शेतात 250 रुपये रोजाने दिवस रात्र राबतात। मात्र इकडे बालाजी सारखे तरुण एका वेळी न जाणे कित्येक रुपये त्या ऑनलाइन खेळामध्ये, जुगारामध्ये हरतात। बालाजी खरेच्या घरात 12 एकर शेती होती। ही अख्खीच्या अख्खी शेती त्याने हळूहळू करून त्या जुगाराच्या लागणाऱ्या पैशासाठी विकली। साधारण गेल्या 2 वर्षापासून तो हा ऑनलाइन जुगार खेळतोय। हा जुगार खेळत असताना त्याला कधी पैसे मिळाले तर कधी नाही। मात्र दिवसभर मोबाईलवरती बसला आणि त्याच्यावरती लाखो रुपये गमावण्याची वेळ आली। चक्री गेम हा एक ऑनलाइन जुगाराचा प्रकार आहे। हा गेम एका खेळाडूंना झटपट पैसे मिळण्याचा आमिष दाखवतो, परंतु अनेक वेळा हे आमिष फसवणुकीमध्ये परिवर्तित होतं, ज्यामुळे अनेक तरुण आर्थिक अडचणीत सापडतात। बालाजी याने या गेम खेळण्यासाठी एजंटला लाखो रुपये दिले आहेत। हा खेळ खेळण्यापूर्वी त्याला पैसे या एजंटला द्यावे लागत होते।
तो ते पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करायचा, त्यानंतर त्याला हा गेम खेळता येत होता। असंच बालाजीने सलग 2 वर्ष हा गेम खेळला। या दरम्यानच तो त्या एजंटला खेळावरती लावण्यासाठी पैसे द्यायचा आणि हारायचा। यात नेहमी पैसे गमावणाऱ्या बालाजीला आपण एक दिवस नक्की जिंकू आणि गेलेले सगळे पैसे आपल्याला परत मिळतील असं वाटायचं, पण गेलेले पैसे तर सोडाच, त्याच्याकडे होते तेवढे पैसे, जमीन सुद्धा त्याने या नादामध्ये गमावली। त्यानंतर झटपट पैसे मिळवून देणाऱ्या ऑनलाईन गेमच्या नादात आपली कष्टाची कमाई गेली हे ज्या वेळेस त्याच्या लक्षात आलं त्यावेळेस त्याने पोलीस स्टेशन गाठलं आणि आपली फसवणूक होत आहे अशी तक्रार पोलिसांना दिली। स्थानिक पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। यात रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा ऑनलाईन जुगाराच्या प्रकरणामध्ये वाढ होत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार एका तरुणाने वडिलांचे रिटायरमेंटचे आलेले पैसे सुद्धा या खेळासाठी लावले, मात्र ते सगळे पैसे तो या खेळात हारला। त्यानंतर आपण लाखो रुपये खेळावरती घालवले आहेत अशी भावना ज्यावेळी त्याच्या मनात आली त्यावेळी मात्र त्याने टोकाचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला। अशाच आणखी एका उदाहरणामध्ये एका 18 ते 19 वर्षाचा मुलगा दिवस रात्र चक्री गेम खेळला। त्यात त्याने 30 ते 40 लाख रुपये घालवले। बरं, हे 30 ते 40 लाख रुपये त्याच्याकडे कुठून आले? तर या खेळासाठी गावातल्याच काही माणसांकडून टक्क्यावरती व्याजाने त्याने पैसे घेतले। मग ते पैसे खेळात हरल्यानंतर ज्याच्याकडून व्याजाने पैसे घेतलेले त्याला चुकते कसे करायचे? तर आपल्या आजापजांची वडिलांनी घामाने जी जमीन कसली आहे ती जमीन विकायची आणि सावकाराचे ते पैसे चुकते करायचे। आता या सगळ्या तरुण पोरांना कोण गूळ घालत आहे? तर या ठिकाणी असलेले एजंट, आणि त्यामुळे सुरुवातीला अशा एजंटवरती आळा घालणं गरजेचं आहे। सोबतच अशा ऑनलाईन जुगाराच्या प्रकारापासून सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे। कोणतीही झटपट पैसे मिळवण्याच्या आमिषाला बळी पडू नका। जर अशा प्रकारच्या जुगाराची माहिती मिळत असेल तर तात्काळ स्थानिक पोलिसांना कळवा आणि तुमच्याही आसपास जर असा काही प्रकार घडला तर तो सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा। आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे, कमी वेळामध्ये जास्त पैसा, मेहनत न करता बसून मिळणारा पैसा हा पैसा कधीच आपल्याला मिळत नसतो। कष्टाशिवाय पैसा येण्याला कुठलाच पर्याय नसतो। आता बघा, जसं मी कष्ट करते, दिवस रात्र व्हिडिओ बनवते, एडिटिंग करते, थंबनेल बनवते, त्यानंतर व्हिडिओ अपलोड करते, दिवस रात्र मेहनत करून देखील मला आज ना उद्या याचं कष्टाचं फळ मिळेल अशी आशा आहे। पण यासाठी मी कष्ट करणं थांबवत नाहीये, आज नाही तर उद्या त्याचं फळ मिळणारच। मात्र कष्टाशिवाय पैसा कधीच मिळत नाही। आपोआप किंवा कष्ट न करता येणारा पैसा हा कधीच आपला नसतो आणि तो पैसा कधी येतही नाही। त्यामुळे पैसा जर हवा असेल तर आपल्याला कष्ट करणे गरजेचे आहे। कधीच कष्टाशिवाय पैसा मिळत नसतो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय आणि नमस्कार।